आपको तो आपने तो देखा है, महाराज जी ने भी देखा है कि बम्बई में भी ऐसा इतना बड़ा अकादमी कहीं नहीं है। और तो आप आइए, हमें ये बहुत हमारा सौभाग्य है। यहाँ पूना में पुणे नंदकिशोर जी ने बुलाया मुझे, इसका मुझे और भी ज़्यादा आनंद है क्योंकि हम लोग कथक केंद्र में कई वर्षों तक साथ रहे जब वो हमारा डिस्ट्रिक्ट सीख रहे थे। जैसे कि आपको बताया पुणे से के बहुत पास में रही हूँ। मुंबई में मैं मेरी परवरिश हुई है, वहाँ पली पढ़ी हूँ, इसलिए पुणे तो बचपन से आना जा रहा है। और मराठी पढ़वाना ये थोड़ी थोड़ी बोल रही हूँ, उसको बोलना नहीं पड़ा, समझ आती है। यहाँ पे जो नंदकिशोर जी काम कर रहे हैं, आप इतने सुंदर सुंदर छोटे छोटे कलाकार बैठे हुए हैं जो आगे चल के नाम करेंगे, ये यज्ञ में आप लोग भी हिस्सा लेंगे। एक दिन जब कड़ी मेहनत करेंगे तो आप वहाँ से उठकर यहाँ खड़े होंगे, है ना। तो उसकी जो तपस्या आपको करवा रहे हैं, यज्ञ एक भारी यज्ञ है, उसमें तपना पड़ता है, उसमें बहुत साधना की जरूरत है, बहुत मेहनत की जरूरत है। ये करते करते आपको मेरा सबको बहुत बहुत आशीर्वाद। और शाम का कार्यक्रम है, उसमें आप लोग जरूर आइएगा। आप मेरे साथ और आप सबका आभार करेंगे कि आपसे मुलाकात होगी और आप सबका सहयोग इस कला क्षेत्र में बहुत ही ज़्यादा जरूरी है। आप लोगों का सहयोग नहीं होगा तो नंदकिशोर जी जैसे कई कलाकार ने पूरी लगन पूरी जिंदगी जीवन पूरा दे दिया, ऐसे लोगों के लिए आपका आना। थैंक यू वेरी मच फॉर बीइंग हियर। धन्यवाद। मुझे बताना चाहूँगा कि ये कथक महायज्ञ गीता दीदी, ये नाम जो दिया है वो महाराज जी ने दिया है। जो कथक महायज्ञ चल रहा है, बोले ये यज्ञ है अपना बड़े गुरुओं का, तो वो आगे चल रहा है। आज आपल्या इथे कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी महापौर बहेर साहेब आलेले आहेत आणि त्यांचं मला खरंच खूप कौतुक वाटतं। म्हणजे एक तर लोकप्रिय महापौर आहेत ते, आणि प्रत्येक म्हणजे कुठलाही कार्यक्रम असो, मी पाहिलेलं आहे की ते प्रत्येक ठिकाणी त्यांचं ते वेळेवर हजर असतात। म्हणजे मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये इतक्या वर्ष तेव्हा माझ्या मते मी 2च महापौर पाहिले होते, एक मंगलाताई कदम ज्या परफेक्ट म्हणजे प्रत्येक वेळ न चुकता इथे प्रत्येक कार्यक्रमाला हजर असायच्या। आमच्या सिटीचं प्रकाशन झालं त्याही मंगलाताईंच्या हस्ते झालं होतं। आणि तसंच योगेशजी बहेर आहेत की ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजर असतात। आता तुम्ही रोज पेपरला पाहत असाल, त्यांचा फोटो वृत्तपत्रामधनं झळकत असतोच। असे महापौर साहेब आपल्याकडे आज आलेले आहेत। मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आमच्या संस्थेविषयी डॉक्टर पंडित नंदकिशोर जी कपुले नंदकिशोर जी कल्चरल सोसायटी त्यांच्या वतीने जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आज महोत्सव केलेला 4 दिवसाचा महोत्सव आहे आणि ह्या 4 दिवसाच्या महोत्सवासाठी आपल्या सर्वांना प्रेरणा देण्यासाठी हम सभी को प्रेरणा देने के लिए, मार्गदर्शन करने के लिए और आपको देखकर हमारे कलाकारों को उत्साह बढ़ना चाहिए। इसलिए खासकर आप दिल्ली या मुंबई से आप यहाँ आए तो महापौर के नाते से मैं आपका नंदकिशोर कल्चरल सोसाइटी की तरफ से, हमारे महानगर पालिका की तरफ से, हमारे साथ हमारे जो दूसरे साथी हैं जो इस शहर के महापौर रह चुके हैं, मंगलाताई कदम, इसी तरह दूसरे जो यहाँ के सांसद हैं वो है हमारे कोड़ेताई, हम सबके तरफ से आपका इस शहर में मैं तहे दिल से स्वागत करता हूँ और सबको कहता हूँ आप जोर से ताली बजा के आप उनका स्वागत कीजिए। महान कलाकार का दर्शन होना और जिस दौर में तुम सीखते हो, प्रयास करते हो, उस पर वहाँ उनके
उनके पाँव लगना, ये तुम्हारे पाँव में भी एक मंत्र मिलने वाला है उसकी वजह से। नंद कुमार जी जो आपके साथ हैं, आपके गुरु आपके साथ हैं, ऐसे महान कलाकारों को लाने का काम भी कई सालों से नंद कुमार जी साथ कर रहे हैं। जैसे उन्होंने बताया कि पिछले 11 साल से ये इनकी कल्चरल एकेडमी चल रही है। पुणे में काम करते थे, उन्होंने सोचा कि पिंपरी चिंचवड ये इंडस्ट्रियल एरिया, इंडस्ट्रियल हब है, इंडस्ट्रियल हब में along with this education and your cultural activity should come up. So that is what he has devoted his time. So thank you very much कपूर जी आपको भी। और जैसे अभी मैडम ने बताया, मराठी हिंदी में जमते हैं ना, तो पहिली गोष्ट असते आहे की ज्या ठिकाणी आपण येत असतो, कुठलाही ज्ञान अवगत करायचं असेल तर पहिली गोष्ट आपली निष्ठा असली पाहिजे, आपली श्रद्धा असली पाहिजे, गुरुविषयी आपल्याला आदर असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे आणि एकाग्रता असली पाहिजे। स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की जीवनामध्ये हताश होता कामा नाही, निराश होता कामा नाही, एखादं चुकलं तर हरकत नाही, त्याची दुरुस्ती करायची असते, मला येत नाही म्हणून पळून जायचं नसतं। आणि जे करतात त्याच्यामध्ये सिन्सिरिटी असली पाहिजे, ती सिन्सिरिटी असली पाहिजे, एकाग्रता असली पाहिजे की मग आपले गुरु वगैरे कसे करतात, आपल्यापेक्षा दुसरे एखादी चांगला कृत्य करत असेल तर ते तिला काम आहे की चांगला करते, तिला प्रोत्साहन द्यायचं आणि आपल्याला कळतं तर तिला विचारून घ्यायचं की हे माझं चुकते, मला मदत कर, मग मदत करतात। परंतु आपण त्याच्यात जर कंजूसी केली, आपण त्याच्यामध्ये जर आपला मनाने तिला नाही तर मला येत नाही किंवा ती यायला येतं तिला व्हावं पाहिजे असं कधी होणार नाही। तर यू शुड बी ऑलवेज एन्क्वायर, लाईफमध्ये तुम्ही नेहमी एन्क्वायर जर असाल तर हेल्प यू। आणि ही जी कला असेल, कला संपादन करायची असेल तर आधी सांगितल्याप्रमाणे याला खूप परिश्रम करावे लागतात, आता परिश्रम करायला लागतात, प्रयत्न अगदी पराकाष्ठा आपण ज्याला म्हणतो की ती पराकाष्ठा आपण केली पाहिजे। कारण ज्या उत्साहाने ज्या आधाराने तुमची आवड आहे म्हणून तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला या क्षेत्राकडे पाठवलेलं आहे। मी त्या आईवडिलांना धन्यवाद देऊ इच्छितो की खऱ्या अर्थाने या भारतीय संस्कृतीला जतन करायचं काम पडण्याची आपण तो बेस जो आहे तो बेस हा कलर है। मैडम मैं सही कह रहा हूँ ना, जो आज बोले पॉप है, रैप है, वो है, सब करते हैं, तो उसका बेस है कलर है। तो इसके लिए रियाज भी की जरूरत है, मेहनत भी की जरूरत है, गुरु के प्रति प्यार भी होना चाहिए, आदर होना चाहिए और खुद के प्रति भरोसा होना चाहिए। तो कॉन्फिडेंस इज रादर मस्ट स्टार्ट टू गिव योरसेल्फ, so that is called faith. So your faith and your confidence both should work together. No, I can do it, I will do it, I can perform it, I will perform it, I will perform better than last what I performed. So this confidence should be with you. आणि मग मला वाटतं की मग पंडितजींसारखे गुरु वगैरे तुमच्याबरोबर असले जगभर फिरलेले, बरोबर आहे ना, पुरी दुनिया घूम चुके हैं आप लोग। तरी एक किस्से आता ह्याच्यावर बघा, उद्या दुसरे काल करते ते म्हणतील आम्ही मॉर्चेसला होतो, तिसऱ्या दोन आम्ही अमेरिकेला होतो, ते म्हणतील आम्ही रशियाला होतो, असे म्हणतील। आणि इतकं तरी गेली 30-31 वर्ष जीवनाचे त्या या क्षेत्रासाठी स्वतःला त्यांनी वाहून घेतलेलं आहे। आणि म्हणून तुम्हाला तर ह्या गोष्टीवर बसायचं असेल, म्हणजे आमची नाही, आमची गोष्टी एकदम स्वस्त आहे, लगेच मिळते, आमच्या गोष्टीसाठी एवढे परिश्रम नाही करावं लागतं तुम्हाला। पण ही गोष्टी जर मिळवायची असेल या गोष्टीसाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, खूप कष्ट करावे लागतील आणि मेहनत करून तुम्ही त्याच्यामध्ये ह्यात पारंगत व्हायचं असेल, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला खूप खूप प्रयत्न करावे लागतील आणि तुम्ही सर्वजण प्रयत्न कराल असा मला विश्वास आहे। तुम्ही एक पवित्र मंदिरामध्ये जर शिक्षण घ्यायला येत आहे, या पवित्र मंदिरात निश्चित तुमची उन्नती होईल, तुमची प्रगती होईल आणि मोठे कलाकार म्हणून तुम्हालाही आम्ही पडद्यावर, तुम्हालाही आम्ही एखाद्या सिनेमामध्ये, तुम्हाला एखाद्या फ्लोअरमध्ये किंवा एका कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये तुमच्यासोबत मी म्हणतो की नंदकुमार कल्चरल सोसायटी जी आहे, या सोसायटीचं नाव मोठं आहे, तुमचं नाव आणि मोठं आहे, तुमचं नाव घटना केलं आहे, तुमच्या नावाबरोबर तुमचे नाव मोठं व्हावं, त्या ठिकाणी बोमे मॅडम आहेत नगरमध्ये, आज नगरमध्ये अनेक तिथं विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात आणि तुमच्या अनेक तुम्ही नाव घेतली, त्याच्यामध्ये नाव मला माहीत नाही, परंतु ते सर्वजण आज शहरामध्ये त्यांच्या पद्धतीने सर्व काम करत आहे।
अभ्यास केला तर त्याच्यावर हे केलं तर अधिक त्याच्यामध्ये तुम्हाला आवड निर्माण होईल. तर जे शिकतायत त्यांच्यासाठी अभ्यास म्हणणं ज्यांनी शिक्षण सोडून दिले त्या हरकत नाही, हे शिक्षण जास्त घ्यायचं ह्याच्यात PhD करायची आता केलं तर काही आवड ठरणार नाही. अशा पद्धतीने PhD तुम्ही सर्वांनी करावी. उत्तम कलाकार या शहरामध्ये नगरामध्ये व्हावे. मी पुन्हा एकदा पंडित नंदकुमार किशोरजी कपुते यांना मनापासून मी धन्यवाद देऊ इच्छितो. आणि आपल्या शहरामध्ये आज आपल्या सर्वांनी गीतांजलीजी लाल जे आहेत आलेले आहेत त्यांचा मी पूर्ण श्रेय करत आहे. खूप मोठ्या कलाकार आहेत, जगप्रसिद्ध त्या सुद्धा आहेत. भारतभर त्यांचं नाव आहे. दिल्ली सिनेमांमधनं काम केलेलं आहे आणि दिल्लीच्या डायरेक्टर बोर्ड म्हणून कल्चरल डायरेक्टर बोर्डचे डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर इतक्या महान कलाकार त्यांच्यामुळे फक्त आपल्या सर्वांचे दर्शन झालं. निश्चित त्यांच्याकडनं आपण एक प्रेरणा घेऊया आणि भविष्याची तुमची वाटचाल करा. तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. खूप मोठे कलाकार व्हा आणि कधीतरी तुम्हाला बक्षीस देत असताना आमचा फोटो येईल. कारण तुम्हाला आमचे फोटो असे देतात. 10वीमध्ये विद्यार्थी पोर प्रश्न करतात, आम्ही ट्रॉफी देताना आमचा फोटो येतो. 12वीमध्ये ते मेहनत करतात, आमचा फोटो येतो. असाच फोटो येण्याचा एक प्रसंग तुम्ही आम्हाला मिळवून द्यावा अशा प्रकारची प्रार्थना सरस्वती मातेसाठी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महापौरांच्या हस्ते आपला गीता दिदींचा इथे सत्कार सोहळा आपण आयोजित केला होता. तो कार्यक्रम आपला झालेला आहे आणि मला म्हणजे तुम्हाला पण खूप मनात इच्छा असेल की गीता दिदींना एक रिक्वेस्ट करेन की 2-4 मिनिटं आमचे महापौर साहेब पण आले 2-4 मिनिटं एक झलक श्रोत्याची आप अगर दिखाएंगे तो बहुत खुशी की बात होगी. मेरे पास है रिकॉर्डिंग, उसमें से जो मैंने अभी सिलेक्ट किया है अभी करने के लिए वो विंध्यवासिनी देवी जी का रिकॉर्ड है. उसमें कवि कह रहे हैं कि कृष्ण राधा ने गोपियों संग ऐसा रास रचाया कि चांद चंद्रमा वहीं स्थिर रह गया, वो चलना भूल गया कि वो चांद उस रास लीला को देख रहे हैं. कह रहे हैं कि मैं तो अभी यहाँ से नहीं रुकूंगी, मैं यहाँ से जाऊँगा क्योंकि चांद देख रहे हैं. चांद दर्शक कॉम्पोजिशन मैंने ही और साथ में मेरे सीखा. तो संगीत सब मिलकर ही है, गायन नृत्य वादन सब मिलकर, तो सभी कुछ आना चाहिए. गाना भी तुम लोग गाते रहना, ठीक है. फिल्मी गाना गाओ तो भी चलेगा.